कुटुंबाला भेट देण्यासाठी आल्या, शासन स्तरावर कशा प्रकारे मदत केली जाईल? आताच मी पीडित कुटुंबाच्या एक महिला आहेत त्यांना भेटून आले. त्यांचं सबंध घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या घरी आता थांबलेल्या आहेत, त्यांच्या चुलत्यांच्या घरी. वाईट अवस्था आहे, पण आता पुढचं तर सगळं चालू ठेवावं लागणार आहे. सरकारतर्फे मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला 4 लाख रुपये प्रमाणे 3 व्यक्ती त्यांच्या घरचे गेलेले आहेत. त्याप्रमाणे 12 लाख आपण सरकारतर्फे त्यांना दिलेले आहेत. आणि घरकुलासाठी म्हणून आपण 1,20,000 देत असतो, तसे 1 लाख रुपये आणि ते 12 लाख त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि आता 1,20,000 रुपये त्यांच्या घरकुलासाठी म्हणून त्याचंही नियोजन केलेलं आहे. शासन खंबीरपणे अशा कुटुंबियाच्या मागे उभं राहिलं. व शासन नेहमीच कुठल्याही म्हणजे आपल्या जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची त्यांची भूमिका आहे. आणि ही घटना अतिशय म्हणजे अचानक घडलेली होती, दुर्दैवी घटना होती आणि अचानक त्या मातेवर थोडासा आता आभाळ कोसळलेला आहे. तर सरकार अशा लोकांच्या नेहमीच जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्यांची. अजूनही गाव जे आहे ते पुनर्वसनाचा काय गावकऱ्यांची मागणी आहे त्याप्रमाणे आम्ही आपले आमदार शेळके साहेब, साताराचे पण आमदार मकरंद पाटील आबा, आम्ही सगळ्यांनीच चर्चा केलेली आहे. काही थोड्या अंतरावरच जिथे अशी हे नाही गायरान आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापन करण्याचा विचार आहे. आम्ही सगळेच मुंबईला आता मीटिंग घेऊन गावकऱ्यांची जी इच्छा आहे त्यावरती धोरणात्मक काय जो असेल तो निर्णय होईल आणि तशा प्रकारची कारवाई पुढच्या दृष्टीने आम्ही करू.